पटापट जरा मॅच सुरू करा, वेळ काढू नका. अंपायरनी कृपया दक्षता घ्या, वेळ फार कमी उरलाय आपल्याकडे. संजय आत्माराम चाळके. बॅट कुठे आहे? बॅट कोण घेऊन गेलाय का बाहेर? दुसरी बॅट कोणी घेऊन गेलाय का? अभिजित आणि प्रदीप. अभिजित ब्लास्टर, अभिजित कर्ली ब्लास्टर आणि लेग अंपायर लगेच या. सुधीर चाळके, कोणाला तर लेग अंपायर पाठवा ना तिकडे. पाठवला? ओके, लेग अंपायर गेलेला आहे. अभिजित ब्लास्टर. अरे हे उलटा करा ना. अभिजित हवाय ना तुला? अभिजित हवाय ना? बरोबर आहे. उलटा करा, उलटा करा. याला इकडे अभिजित लिहितो बस झालं. थांब चंद्या नाही इथे आहे ना. बरोबर, मग बरोबर दिली होती मी. दोन्हीकडे आहे ना. तू पहिले स्टार्टिंग ते घेतलंय, आता नाव आहे ना त्याच्या टीम मध्ये जो आहे ना प्लेयर. परफेक्ट. संजय आत्माराम. चल होते, मग मी का फोडलं? ठीक आहे, चालेल. चला पटकन मॅच सुरू करा. टर्फ नंबर 1 मध्ये अभिजित ब्लास्टर आणि अभिजित ब्लास्टर कडून बॅटिंगला आले आहेत ते संजय चाळके. संजय चाळके पहिला चेंडू पिंट्याचा. आणि टर्फ नंबर 2 मध्ये मॅच चालू आहे. मंदार कर्ली रायडर्स, मंदार कर्ली रायडर्स विरुद्ध यतीन कर्ली रॉयल्स. यतीन कर्ली रॉयल्स विरुद्ध मंदार कर्ली रायडर्स. आणि हा वाईट चेंडू आणि हा वाईट बॉल आहे, नो बॉल आहे आणि फ्री हिट मिळते. ती मंदार कर्ली रायडर्स यांना फ्री हिट मिळते. आणि अशा प्रकारे एक धाव घेण्यात यश मिळतंय. तिसरी ओव्हर चालू आहे आणि 28 धावा काढण्यात यश मिळालंय. आणि हा देखील अतिशय सुंदररित्या क्षेत्ररक्षण केलंय आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आले आहेत ते मुन्ना. तिसरी ओव्हर चालू आहे. अशा प्रकारे मुन्ना आता स्ट्राईक वरती आलाय. मुन्ना बघूया काय खेळतो आणि मुन्नाने तडवलेला चेंडू आणि 6. मंदार कर्ली रायडर्सना ही 6 धावांची बढत मिळते या मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा आणि हा चेंडू अतिशय सुंदररित्या तटावला, एकच धाव मिळते. आणि माझ्या मते 3 बॉल शिल्लक आहेत तिसऱ्या ओव्हरचे. आणि हा देखील षटकार देवेंद्रच्या बॅट मधून लगावलेला षटकार. मंदार कर्ली रायडर्स धावसंख्येमध्ये धावांचा डोंगर ते रस्तायत. आणि अशा प्रकारे देवेंद्र आता स्ट्राईक वरती आहे, मुन्ना नॉन स्ट्राईक वरती आहे. आणि हा क्लीन बोल्ड झालेला आहे. याच्यानंतर मंदार कर्ली रायडर्स या संघाचे आक्रमक असे फलंदाज नागेश चाळके मैदानात उतरलेत.
नागेश चाळके आणि मंदार कर्ली रायडर्स या संघासाठी धावांचे डोंगर रचलेत मागील मॅच मध्ये. आता पुढच्या मॅच मध्ये पाहूयात काय करतायत. आणि हा देखील सुंदर फटकार आणि चौकार आल्याला चौकार मारून संघाची जी धावसंख्या झालेली आहे ती 3 ओव्हर आणि 4 धावा. मंदार कर्ली रायडर्स 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 46 आफ्टर 3 ओव्हर्स 46. लास्ट ओव्हर अथर्व गणेश चाळके अतिशय उत्कृष्ट असा हा गोलंदाज आहे. मुन्ना देखील तितकाच अनुभवी आहे. बघूया ह्या शेवटची ओव्हर आहे, ह्या शेवटच्या ओव्हरला काय होत आहे. आणि हा देखील षटकार. किती होता स्कोर किती 52. आणि हा थोडासा उंचीवरती आलेला चेंडू आहे. अंपायरनी हा बॉल गृहीत धरला आणि 1 धाव मिळते. याच्यानंतर नागेश चाळके अथर्व चाळके मारा करतात नागेश चाळके यांच्यासाठी. आणि हा देखील उंच असा तडवला आहे. 1च धावसंख्या मिळते आणि या 1 धावेच्या समाप्तीनंतर संघाची जी धावसंख्या झालेली आहे हा देखील षटकार. अतिशय सुंदर अशी बॅटिंग केली जाते आणि ओंकार कर्ली रॉयल्स माफ करा यतीन कर्ली लायन्स संघाकडे देखील खूप उत्कृष्ट असे बॅट्समन आहेत. त्याच्यामध्ये दुर्वांकुर चाळके हा अगदी आक्रमक बॅट्समन आहे. त्याच्या पुढे हा स्कोर फार कमी ठरेल, त्याच्यामुळे आता 6 मारायचे आहेत. आणि हा देखील षटकाराचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा 1च धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि 2 धावा मिळण्यात यश मिळालंय. लास्ट बॉल होता, त्याच्यामुळे नागेश चाळके यांनी आपल्या अनुभवातून 1 धाव काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो असफल झाला. आणि अशा प्रकारे मंदार कर्ली रायडर्स या संघाची जी एकूण धावसंख्या झालेली आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर त्यांची धावसंख्या झालेली आहे 63. आता यतीन कर्ली लायन्स संघाला 64 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 4 आता पटकन जरा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मंदार कर्ली रायडर्स पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. टर्फ नंबर 1 मध्ये अभिजित कर्ली ब्लास्टर संघाकडून पंकज चाळके आक्रमक असा फलंदाज, आणि त्याने मारलेला हा अतिशय सुंदर असा फटका 1च धावसंख्या घेण्यात यश मिळत आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा रवींद्र नवेले हे आता बॅटिंगला आलेत आणि संघाची धावसंख्या झाली आहे 27. किती ओव्हर झाल्या? 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27. पहिली बॅटिंग आहे, 27 धावसंख्या झाले, 50 लक्ष्य आहे गृहीत धरलेलं. बघूया कितपर्यंत पोहोचतात. चला पंकजसाठी हा पुढचा चेंडू अक्षय दळवी यांचा. अक्षय दळवी, आणि हा थोडासा खाली बॉल राहिलाय आणि 2 धावा घेण्यात यश मिळत आहे आणि चौकार आहे हा. 4 धावा. 31 आणि पुन्हा एकदा हा 6. 37 धावसंख्या झाली आहे. 37. पुन्हा एकदा 31. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्या आले. 3री ओव्हर चालू आहे
आणि पुन्हा एकदा हा सुंदर असा तडवलेला चेंडू आहे, उत्तम असं क्षेत्ररक्षण केलं आहे आणि एकच धावसंख्या मिळते. आणि हा काय रवींद्र नवेल यांना सीमारेषेच्या बाहेर बॉल नेता आलेला नाही आहे, फक्त एकच धावसंख्या मिळते. पुन्हा एकदा अक्षय दळवी गोलंदाजी करतायत पंकज चाळके यांना आणि हा नो बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्या मिळते, चार धावा मिळत आहेत. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. ही फ्री हिट मिळते. या साईडला टर्फ नंबर 2 मध्ये दुर्वांकूर हा अतिशय आक्रमक असा फलंदाज आहे. आणि दुर्वांकूरला थांबवणं हे खूप कठीण आहे आणि तेच आव्हान मंदार कर्ली रायडर या संघाच्या समोर आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता झालेली आहे 15 धावसंख्या झाली आहे. खूप मोठं असं धावांचं आव्हान आहे, परंतु दुर्वांकूर क्रीजमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत मंदार कर्ली रायडर्स या संघाला खूप मोठं आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. बॉलरचं नाव काय? हर्षचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू आहे. प्रयत्न चांगला केला आहे पण 6. दुर्वांकूर चाळके हा KPL 3.0 या कर्ली प्रीमियर लीगमध्ये स्टार असा फलंदाज ठरतोय. त्याच्या प्रत्येक मॅचमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली जाते. पुन्हा एकदा दुर्वांकूर आणि पुन्हा एकदा दुर्वांकूरने लगावलाय षटकार. मंदार कर्ली रायडर्स यांची फलंदाजी खूप उत्कृष्ट झाली. आता गोलंदाजीमध्ये त्यांना थोडासा भेदक मारा करावा लागेल, आऊट करावा लागेल गौरांगला. आणि हा नो बॉल आणि पुन्हा 6. आणि अतिशय सुंदर चेंडू आहे. हा डॉट गेलाय. मंदार कर्ली रायडरला ही मॅच जिंकायची असेल तर दुर्वांकूरला आउट करणं फार गरजेचं आहे. बघूया काय करतात. आणि हा चान्स होता आणि अपील केला गेलाय आणि अंपायर कडून नट आउट देण्यात आलेला आहे. अतिशय अटीतटीचा सामना आहे. सर्व आशा ही दुर्वांकूर वरती आहे. दुर्वांकूरला जर आउट केलं तर मंदार कर्ली रायडर्स हे तुलनेनं त्यांची धावसंख्या जास्त झाली आहे, परंतु जर दुर्वांकूर क्रीजवरती असेल तर मात्र त्यांच्यासाठी फार अवघड आहे. आणि पुन्हा एकदा हा आणि कॅच घेण्याचा प्रयत्न केला असता गौरांगनी तर हा झेल घेता आला असता, दुर्वांकूरला आउट करता आलं असतं. पुन्हा एकदा हर्षनी गोलंदाजी चांगली केली आहे. बघूया आता पुढचा चेंडू कसा टाकतो. टप्प्यातला चेंडू आहे आणि एकच धावसंख्या मिळते. यतीन कर्ली लायन्स संघ फार शिस्तबद्ध खेळतोय. एकच धाव देऊन दुर्वांकूरला कसा चान्स देता येईल याचा प्रयत्न करतोय. किती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 36. 28 धावसंख्या पाहिजे. 12 बॉल 28 आणि 2 नागेश साळख्यांचा भेदक मारा असतो. आता मला वाटतं मंदार कर्ली रायडर्स यांनी आता पवित्रा थोडासा ॲग्रेसिव्ह केला आहे. नागेश साळखे यांना गोलंदाजीसाठी आणलंय आणि नागेश साळखे यांनी अपेक्षेप्रमाणे भेदक मारा केला आहे आणि एकही धाव नाही दिलेली आहे. आता 11 बॉल आणि 26 धावा आणि नो बॉल दिला आहे आणि अशा प्रकारे ही बाउंड्री 4 धावा. अशा प्रकारे फ्री हिट मिळते. 5 धावा मिळत आहेत. नागेश साळके यांनी नो दिलाय आणि हा झेल होऊ शकतो, परंतु षटकार
4 धावा दिल्या जातात. आता बघूया आणि हा देखील षटकार षटकार षटकार. क्या बात है, ये लगा कोकण स्वाद षटकार. नागेश साळके हा तुलनेनं केपीएल मधला अतिशय सुंदर बॅट्समन होता आणि नागेश साळके यांनी थोडासा अगदी धीमा चेंडू टाकला, थोडेसे गडबडले आणि एकच धाव मिळाले. आता दुर्वांकुर आहे. कृपया पंचांशी तुम्ही वाद घालू नका, कृपया पंचांशी वाद घालू नका. कुठे कोण खेळत प्लेअर तुम्ही यांना प्लेअर आहे. चेक करा प्लेअर मध्ये तुम्ही ज्याच्या टीम नाही मध्ये नाही त्यांनी 11 प्लेअर लागले पाहिजे. 11 प्लेअर ऑब्जेक्शन घेतला. 11 प्लेअर पाहिजे. एक मिनिट. लीगच्या टीम कोणी पाडल्या तुम्ही आले ते चुकी आमची आहे का नाही. कृपया याच्यामध्ये सुवर्ण मध्ये काय काढायचा तो बघा. चला चला ठीक आहे. चला चला तुमच्याकडे चांगले फिल्डर आहेत. चला खेळा. चला बॅटिंगला या. आणि टर्फ नंबर 2 मध्ये यतीन कर्ली लायन्स हे जिंकलेले आहेत. तर याच्यानंतर टर्फ नंबर 2 मध्ये कोणता सामना खेळण्यात येतोय? टर्फ नंबर 2 पिंकू, टर्फ नंबर 2 मधला सामना. हा ए सांग ना फटाफट. दोन्ही संघाला अभिजित कर्ली ब्लास्टर यांना आता एक निर्वाळीचा इशारा आहे. तुम्ही लवकर चालू करा नाहीतर ही मॅच ड्रॉ करण्यात येईल. चला फिल्डिंग लावा. अजित आणि मंदार कर्ली रायडर्स. अजित आणि मंदार कर्ली रायडर्स यांचा सामना या क्रीज वरती होतोय. अजित आणि मंदार कर्ली रायडर्स. सुधीर चाळके कृपया या. अजित कर्ली वॉरियर संघाचे कर्णधार कृपया या. क्रीज 2 नंबर ग्राउंड मध्ये या पटकन. आणि मंदार रायडर्स नागेश चाळके या जरा. आपल्याला सामने पटापट घ्यायचे आहेत. टॉस घेऊन या. तिथून टॉस घेऊन या. अरे
हॅलो, अजित आणि मंदार या दोघांच्याही टीम्स टर्फ नंबर 2 मध्ये या. मंदार कर्ली रायडर्स संघाचे कर्णधार कृपया या. मंदार कर्ली रायडर्स संघाचे कर्णधार, मंदार कर्ली रायडर्स संघाचे कर्णधार कुठे आहेत? रायडर्स गेले कुठे? संघ मालक आहेत. अरे संघ मालकांना घेऊन आम्ही टॉस उडवू. या या या. स्कोरबोर्ड नाही आलेला आहे. टॉस माझ्याकडे. मी विनंती करतोय भाऊंना. येस भाऊ या ना, एक मिनटं टॉस उडवून घेऊ. चला सुधीर चाळके या टॉस उडवायला. मंडळाचे अध्यक्ष सन्मानशोध दत्ताराम चाळके यांच्या हस्ते आता हा टॉस उडवला जाईल. काका हा हेड आहे आणि हा टेल आहे. फोटोग्राफर जरा या इथे. फोटोग्राफर आहे का? दोन संघ आहेत, अजित कर्ली वॉरियर्स आणि मंदार कर्ली रायडर्स. कोण मागणार टॉस? हा नाही म्हणजे आपल्याला वेळ कमी आहे ना, 10 वाजता संपवायचं. कोण मागणार? ओव्हर्स किती आहेत वैभव? ओव्हर तिसरी मॅच 3 ओव्हरची आहे. 3 ओव्हरची आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. ठीक आहे, ही तिसरी मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. रूम सगळे सेम आहेत. ठीक आहे, चलो टॉस उडवतील. हा काका टॉस उडवतील. चलो हा मागणार. काय करणार? आणि अशा प्रकारे टॉस जिंकलेले आहेत मंदार कर्ली रायडर्स आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे. भाऊंना बोलवल्यामुळे तुम्ही पहिल्यांदा काहीतरी टॉस जिंकले. अविनाश चाळके कृपया जरा तुम्ही कॉमेंट्री करा, कारण हे ब्लँक जात आहे यूट्यूबवरती. हॅलो हॅलो. हॅलो. एक धाव मिळालेली आता इथे. पाहिल पालांडे आता पुढचा चेंडू सामना करतोय आणि आज चेंडू काही त्यांना सापडला नाहीये. पुढचा चेंडू एक धाव मिळालेली आता. पुढचा चेंडू आणि हा सुंदर फटका मारला आणि सुंदर षटकार, अतिशय सुंदर फटका मारलेला आहे. 6 धावा मिळालेल्या आहेत. पुढचा चेंडू खेळायला तयार आहेत आणि हा चेंडू नसतो तर उत्कृष्ट फटका मिळाला, पण यावेळी फक्त एकच धाव मिळणार आहे. दुसरं षटक चालू आहे. 14 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू खेळणार आहेत आणि हा सुंदर फटका पण परंतु सुद्धा
उंच चेंडू मारलेला असल्यामुळे एकच धाव मिळालेली आहे. 15 रन झालेले आहेत, 15 धावा झालेल्या आहेत, 2 षटकं झालेली आहेत, 15 धावा. दोन ओव्हर 15 रन. गोलंदाज सौरभ. अभिजित. यांच्या समोर आणि हा सुंदर फटका मारलेला आहे आणि हा 4 धावा मिळाल्या. सुरेख फटका मारलेला आहे, एकदम क्षेत्ररक्षकाला अजिबातही वेळ मिळाला नाही आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. 19 धावा. पुढचा चेंडू आणि हा चेंडूचा सुंदर मारलेला आहे पण सरळ क्षेत्ररक्षकाकडे गेलेला आहे. एकच धाव मिळालेली आहे. 20 धावा. पुढचा चेंडू आणि हा चेंडूचा फटकावलेला आहे आणि याच्यावर फक्त एकच धाव मिळालेली आहे. 21 धावा. पुढचा चेंडू. या चेंडूवर आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे, षटकाराने अडवलेला आहे आणि एकच धावा. 22 धावा. 22 धावा. पुढचा चेंडू आणि ह्या चेंडूवर सुद्धा एकच धाव मिळालेली आहे. 23 धावा. नो बॉल आहे म्हणजे फ्री हिट मिळणार आहे. ह्या चेंडूवर फ्री हिट आहे आणि फलंदाज तयार पुन्हा एकदा फटकावण्यासाठी आणि वाईड बॉल झालेला आहे हा. त्या फ्री हिट पुन्हा एकदा त्यांना प्राप्त होते. पुढचा चेंडू आणि अतिशय सुंदर चेंडू फलंदाजाला मिळाला नाही आहे आणि फलंदाज फ्री हिट आहे. फ्री हिट. स्टंपिंग नाही, फ्री हिट आहे. पुढे गेला. पाच चेंडू झाले त्या षटकातले. शेवटचा चेंडू. 25 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहेत. आणि एक सोपा झेल सोडलेला आहे इथे आणि 1 रन मिळालेला आहे. 3 ओव्हरमध्ये 26 रन झालेले आहेत. 3 ओव्हर झालेले आहेत, 26 रन झालेले आहेत. आता शेवटचं षटक आहे. 28 धावा पाहिजेत या षटकामध्ये. शेवटचे षटक आहे. आणि या चेंडूवर काही धाव मिळाली नाही आहे तरी सुद्धा एक बाय धाव मिळालेली आहे. 27 धावा. लेग बाय. पुढचा चेंडू. शेवटचे 5 चेंडू आणि हा वाईड चेंडू झालेला आहे. नो बॉल दिलेला आहे. लेग एम्पायरने फ्री हिट मिळणार आहे.
आणि हा सुंदर चेंडू आहे. हा चेंडू काही फलंदाज मिळाला नाही आहे आणि निर्धाव चेंडू गेलेला आहे. हा 4 चेंडू शिल्लक आहेत. आता पुढचा चेंडू खेळणार फलंदाज. या चेंडूवर आता किती धावा होत आहेत बघूया. लक्ष मोठं आहे. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि नो बॉल होत आहे आणि 2 धावा नो बॉलवर काढलेल्या आहेत. त्या फ्री हिट झालेली आहे. 31 धावा आणि सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्ह होता पण गोलंदाजांनी स्वतःच्या गोलंदाजावरच हा चेंडू अडवलेला आहे त्यामुळे धाव झालेली नाही. झाली पुढचा चेंडू चार बॉल झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू. षटकार सुंदर षटकार. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर बघूया फलंदाज काय करतोय. पुन्हा त्यांनी मारलाय षटकार. आणि अशा तऱ्हेने अभिजित यांचा संघ जिंकलेला आहे.